ना, थोडासा आवाज हे करा म्हणा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थातच भावी अधिकाऱ्यांनो, सर्वांना माझा नमस्कार. उमेद आयएसच्या या आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. अलीकडेच नुकताच राज्यसेवेचा निकाल लागला आणि निकालानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये एक उत्थान चढउतार आपल्याला पाहायला मिळालं. अनेक विद्यार्थी मित्रांनी त्या ठिकाणी आशा ठेवलेली होती की सर आपलं सुद्धा नाव हे इंटरव्ह्यूला असेल, परंतु दुर्दैवानं काही लोक त्या ठिकाणी कमी पडले आणि त्यांचं त्या ठिकाणी काय म्हणू आपण नाव आलं नाही. बरोबर आहे. मग आत्ता मुलाखतीच्या अँगलनं जी सगळी मंडळी प्रिपेअर करत आहे, इथे उपस्थित असलेले आणि ऑनलाईन आपल्याला जी सगळी मंडळी लाभलेली आहे, त्या सगळ्या संदर्भानं आता ऑनलाईनचे जे काही अर्थातच ऑनलाईनचं जे सेशन आहे ते देखील आपण या सेम टाईमला कंडक्ट करतोय. म्हणजे ऑनलाईनचे देखील प्रश्न मी सगळ्यांचे या ठिकाणी घेणार आहे सरते शेवटी. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे पहिल्यांदा आपण मुलाखत म्हणजे काय हे समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. तुम्हाला ही जी हेडिंग आहे हे पाहिल्यानंतर निश्चितपणे लक्षात आलेलं असेल की 2024ची आत्ता ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसारची शेवटची मुलाखत आहे. 2025 पासून नागरी सेवेचा सगळा सिलेबस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लागू केला आणि पुढच्या वर्षीपासून इंटरव्ह्यूचं वेटेज देखील आता वाढणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं काय होतं की इंटरव्ह्यूच्या सगळ्या संदर्भानं तयारी करत असताना खूप मोठं प्रेशर अर्थातच एक दडपण येत असतं आणि ते स्वाभाविक आहे. तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असेल. तुमच्यापैकी काही मंडळी अशी आहेत की ज्यांनी या अगोदर देखील मुलाखत दिलेली आहे, ज्यांच्याशी मी अगोदर सुद्धा सरांना आठवत असेल की मी बोललेलो होतो, आपला संवाद झाला होता लास्ट इयर सुद्धा. परंतु काही लोकांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं आणि काही लोकांचं झालं नाही. आणि ह्या प्रमाणानुसार आपण जर पाहिलं तर आत्ता होऊ घातलेली जी मुलाखत आहे त्या सगळ्या संदर्भानं मुलाखतीला कोण कोण त्या ठिकाणी पात्र असतात. दुसरा टप्पा असा की मुलाखतीची तयारी आपण कोणत्या टप्प्यावर केली गेली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काही असेल तर मुलाखतीची योग्य तयारी कोणत्या मंडळींकडून आपण केली गेली पाहिजे. या सगळ्या संदर्भानं मी आता टप्प्याटप्प्याने तुमच्याशी संवाद साधणार आहे आणि या संवादानंतर तुमचे जे काही या सगळ्या संदर्भानं प्रश्न असतील, समस्या असतील, डाऊट असतील, ते सगळे या ठिकाणी मी काय करणार आहे क्लिअर करण्याचा निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी या सेशनच्या माध्यमातून करणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे पहिल्यांदा ह्या सगळ्या स्टेप आपण समजून घेऊ. बरोबर आहे. त्यानंतर तुमचे प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी निश्चितपणे मी घेण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा तुम्हाला लक्षात येत असेल की आता निकाल लागला आणि कुठल्याही टप्प्यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग आपल्याकडे आता मुलाखतीचा कार्यक्रम देऊ शकते. त्या अँगलनं महाराष्ट्रभरातून सगळ्या विद्यार्थी मित्रांची धडपड आता या मुलाखतीच्या तयारीच्या दिशेनं निश्चितपणे चालू असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसते. बरोबर आहे. मग या सगळ्या संदर्भानं तयारी करत असताना, मुलाखतीची तयारी करत असताना आपण काय काय केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे. मुळात मुलाखतीचे विविध प्रकार असतात, परंतु ही जी मुलाखत आहे ही एका प्रशासकीय अधिकारी पदासाठीची मुलाखत आहे आणि एका चौकटीमध्ये राहून काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागतात. एक प्रशासक म्हणून पॅनल मेंबरला आपल्याकडून कोणकोणती प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहे आणि त्या सगळ्या दरम्यान पॅनल मेंबरला अपेक्षित असणारा उमेदवार, अपेक्षित असणारा भावी अधिकारी निवडत असताना त्यांचे जे काही पॅरामीटर्स आहेत त्या सगळ्या संदर्भानं देखील आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. नंबर 1 तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपण सर्व, आता मुलाखतीच्या तयारीमध्ये आपण सर्व म्हणत असताना तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे लक्षात आलेली असेल की मुलाखतीला असणारा जो वर्ग आहे त्यांचं प्रमाण हे फार वेगवेगळं असते. म्हणजे नंबर 1 तर पहिल्यांदाच मुलाखतीला असलेला कॅन्डिडेट. दुसरी गोष्ट अशी की काही विद्यार्थी अगोदर मुलाखतीचा त्यांना अनुभव असतो, 1-2 मुलाखती दिलेल्या असतात, परंतु अपेक्षित मार्क मुलाखतीमध्ये मिळत नाही किंवा मुख्य परीक्षेमध्ये ज्याला आपण कट ऑफपेक्षा चांगली लीड म्हणू तशा पद्धतीची लीड नसते, त्यामुळे अपेक्षित पद मिळत नाही किंवा कधीकधी असं होते की पद सुद्धा मिळत नाही मुलाखत दिल्यानंतर. अशा सगळ्या संदर्भानं या ठिकाणी मी स्टेप बाय स्टेप तुमच्याशी संवाद साधणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता नंबर 1 तुम्हाला दिसते, मुलाखतीची तयारी पुढील व्यक्तींच्या मार्गदर्शनाने केल्यास अधिक फायदा होईल असं मी या ठिकाणी म्हणतो.
बरोबर आहे. आता कोणकोणत्या व्यक्तींच्या माध्यमातून आपण मुलाखतीची ह्या संपूर्ण तयारीच्या दरम्यान ह्या सगळ्या लोकांचं आपण काय घेतलं, निश्चितपणे मार्गदर्शन घेतलं तर आपल्याला मुलाखतीला चांगल्यात चांगले मार्क मिळवता येतात, ही गोष्ट आपण पहिल्यांदा या ठिकाणी समजून घेऊ. या व्यतिरिक्त देखील जे काही मी या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट सांगतोय किंवा महत्त्वाच्या व्यक्तींचा उल्लेख करतो, त्या सगळ्या व्यक्तींच्या संदर्भानं पहिल्यांदा तुम्ही प्रायोरिटी देणं अत्यंत गरजेचं आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्या व्यतिरिक्त देखील अनेक मंडळी मुलाखतीचं मार्गदर्शन करतात, यात काही वाद नाही. नंबर 1, राज्य शासनातील सेवानिवृत्त किंवा प्रदीर्घ काळ सेवा दिलेले उच्चपदस्थ अधिकारी आपल्या समाजामध्ये असतात, बरोबर आहे. त्यांच्याकडून आपण उत्तम अशा पद्धतीचं मार्गदर्शन मुलाखतीच्या संदर्भामध्ये घेऊ शकतो, ही गोष्ट पहिल्यांदा या ठिकाणी लक्षात घ्या. आता ही लोक मार्गदर्शन करत असताना या सगळ्या प्रोसेसमधून गेलेली असतात आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं कार्य केल्याचा त्यांच्या पाठीमागे एक अनुभव असतो, बरोबर आहे. मग त्या अँगलनं कधीतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांनी हँडल केलेला असतो, कधी काळी महत्त्वाच्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवल्याचा त्यांच्या पाठीमागे कुठेतरी एक उद्देश असतो आणि या सगळ्या संदर्भानं एक उत्तम मार्गदर्शक म्हणून आपल्याला प्रदीर्घ काळ सेवा दिलेले उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी किंवा सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आपल्याला फार चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करू शकतात. नंबर 1 ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. सेकंड नंबरवर आपण जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं की UPSC किंवा MPSCच्या परीक्षेतून यशस्वी झालेले अलीकडच्या कालखंडामधले उमेदवार जे की प्रशासनामध्ये काम करत असतील किंवा अलीकडेच नुकतेच काय झालेले असेल, ज्यांची निवड झालेली असेल, असे मंडळी देखील तुम्हाला निश्चितपणे या मुलाखतीच्या टप्प्यावर योग्य अशा पद्धतीचं गायडन्स किंवा ज्याला आपण योग्य अशा पद्धतीचं मार्गदर्शन म्हणू ते निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ शकतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी फायदा होणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे हा 2 नंबरचा टप्पा देखील तुम्हाला लक्षात आलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं ते म्हणजे 3ऱ्या नंबरवरचा टप्पा. आता 3ऱ्या नंबरवरच्या टप्प्याच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर एक गोष्ट लक्षात घ्या की UPSC आणि MPSC हे जे 2 आयोग आहे, या UPSC आणि MPSC वर सेवा दिलेले माजी अध्यक्ष किंवा माजी सदस्य या ठिकाणी तुम्हाला काय करू शकतात, उत्कृष्ट आणि उत्तम अशा पद्धतीचं नॉलेज देऊ शकतात, उत्तम पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला या मुलाखतीच्या संपूर्ण संदर्भानं निश्चितपणे करू शकतात, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, बरोबर आहे. हा 3 नंबरचा पॉईंट देखील तुम्हाला काय झालेला आहे, समजलेला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर 4थ्या नंबरचा जो पॉईंट आहे तो असा की 3ऱ्या नंबरच्या पॉईंटवर एक गोष्ट लक्षात घ्या की UPSC आणि MPSCच्या आयोगावर, UPSCवर आणि MPSCवर काम केलेले जे सर्व सदस्य आहेत, जे सेवानिवृत्त झाले किंवा माजी अध्यक्ष आहे, यांना प्रचंड अशा पद्धतीचा प्रशासकीय कार्याचा आणि आयोगावर काम केल्याचा, अनेक विद्यार्थ्यांचे मुलाखती, अनेक उमेदवारांची मुलाखती घेतल्याचा एक मोठा अनुभव यांच्या पाठीशी असतो. त्यामुळे हे उत्तम अशा पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर तुम्हाला 4 नंबरवर दिसतात UPSC MPSCच्या परीक्षेसाठी महाराष्ट्रभरातून, देशभरातून सातत्याने वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारे मार्गदर्शन वर्गाचे संचालक किंवा मार्गदर्शन वर्गाचे सिनियर फॅकल्टी की ज्यांनी अनेक वर्षापासून अशा पद्धतीच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थी प्रशासनामध्ये गेलेले आहे. अशा सगळ्या मार्गदर्शन वर्गाचे मार्गदर्शक आणि अशा सगळ्या मार्गदर्शन वर्गाचे संचालक देखील संपूर्ण महाराष्ट्रभराच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी असे मार्गदर्शन वर्ग, प्राध्यापक वर्ग आणि संचालक वर्ग या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्याही माध्यमातून तुम्ही उत्कृष्ट अशा पद्धतीची तयारी आपल्या ह्या सगळ्या मुलाखतीच्या टप्प्यावर निश्चितपणे करू शकता, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. करेक्ट. आता हा 4था मुद्दा सुद्धा तुम्हाला मला वाटते समजलेला आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. नंबर 1 मुद्दा आपण पाहिलेला होता, तो 1 नंबरचा मुद्दा म्हणजे राज्य शासनामध्ये दीर्घकाळ अशा पद्धतीने सेवा दिलेले अधिकारी आणि सोबतच सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले प्रशासकीय अधिकारी तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन करतील. सेकंड नंबर MPSC आणि UPSCच्या परीक्षांमधून यशस्वी झालेले उमेदवार अलीकडच्या कालखंडातले हे देखील तुम्हाला निश्चितपणे काय करू शकतात, मार्गदर्शन करू शकतात आणि हे अगदी मुलाखतीच्या अँगलनं मार्गदर्शन करू शकतात, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर जर पाहिलं तर 3 नंबरवर आपण पाहिलेलं होतं की
UPSC म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग या आयोगावर काम केलेले सदस्य किंवा अध्यक्ष जे सेवानिवृत्त झाले आणि तशा सगळ्या संदर्भाने आपण त्यांची भेट घेतली आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर निश्चितपणे ते सुद्धा फार उपयोगाचं होणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आणि 4 नंबरवर मी तुम्हाला सांगितलं UPSC आणि MPSCच्या संपूर्ण परीक्षेची आणि मुलाखतीची तयारी करून घेणारा एक संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये असे भरपूर सारे मार्गदर्शन वर्ग आहे, ज्या मार्गदर्शन वर्गावरचे सिनियर फॅकल्टी आणि संचालक तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू शकतात। म्हणजे आता मुलाखतीच्या टप्प्यावर आपण कोणाकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे तर हे 4 प्रकार तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या, जिथून तुमची फार चांगली तयारी होऊ शकते, बरोबर आहे। त्यानंतर आता मुलाखतीला कोणकोणते उमेदवार असतात आणि त्यांचे प्रकार कशा पद्धतीचे असतात ते देखील आपण या ठिकाणी डिस्कस करण्याचा प्रयत्न करू आणि सरते शेवटी तुमचे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न देखील आपण या सेशनमध्ये निश्चितपणे क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला दिसते मुलाखतीला पात्र असणाऱ्या उमेदवारांचे प्रकार, म्हणजे आता 2024च्या या परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र झालेले जे काही उमेदवार आहे त्या सगळ्या उमेदवारांचे प्रकार कशा पद्धतीने पडतात ही गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू। नंबर 1 तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल पहिल्यांदाच मुलाखत देणारे विद्यार्थी किंवा उमेदवार, करेक्ट, म्हणजे ज्यांनी या अगोदर UPSCची मुलाखत दिलेली नाहीये किंवा ज्यांनी या अगोदर MPSCची देखील मुलाखत दिलेली नाही आहे, अशा पद्धतीचे विद्यार्थी जे की पहिल्यांदाच या ठिकाणी मुलाखतीला पात्र झाले, अशा विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अशा पद्धतीची द्विधा मनस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याही संदर्भाने मी डिटेलमध्ये तुमच्या सर्वांशी संवाद साधणार आहे आणि तशा सगळ्या संदर्भाने आपण ग्रुपही करणार आहे आणि प्रत्येकांचे प्रश्न या संदर्भाने मी निश्चितपणे घेणार आहे, त्यात कुठेच तुम्ही काळजी करण्याचं मुळीच कारण नाही, बरोबर आहे। हा पहिला प्रकार की जे पहिल्यांदा मुलाखतीला काय झालेले आहेत, पात्र झालेले आहेत, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला दिसते 2 नंबरवरचा पॉइंट तो असा की या आधी मुलाखत दिली आहे मात्र निवड झाली नाही असे सगळे उमेदवार, म्हणजे ज्यांना मुख्य परीक्षेसोबतच मुलाखतीचा देखील अनुभव असतो परंतु त्यांची निवड झालेली नाही, अशा सगळ्या उमेदवारांचे देखील प्रकार आपल्याला या ठिकाणी मुलाखतीला पाहायला मिळतात। म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्यांदाच मुलाखत देणारे वर्ग आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला दिसतात की ज्यांनी या अगोदर देखील मुलाखत दिली मात्र त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही, असे उमेदवार देखील आपल्यासोबत या 2024च्या मुलाखतीला असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर याआधी मुलाखत दिली आहे, याआधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुलाखत दिलेली आहे आणि आपल्याला काय मिळालेलं आहे, पदही मिळालेलं आहे मात्र अपेक्षित पद मिळालेलं नाही आहे, त्यामुळे त्यासाठी मुलाखत देणारा हा वर्ग असतो। म्हणजे जनरली काय होते असते की क्लास 2चं पद मिळालेलं असेल किंवा क्लास 1 मध्ये सुद्धा अपेक्षित पद आपल्याला मिळालेलं नाही, त्यामुळे अनेक उमेदवार त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करतात आणि पुन्हा एकदा पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी या ठिकाणी येतात, असेही उमेदवार आपल्याला या 3ऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात। म्हणजे या भागामध्ये आपण जर पाहिलं तर यांना मुलाखतीचा अनुभव देखील असतो आणि त्यांच्याकडे एक पद मिळवल्याचा आत्मविश्वास देखील असतो, तरी देखील अशाही टप्प्यावर अनेक उमेदवारांच्या चुका झाल्या असल्याचं आपल्याला इतक्या वर्षाच्या सगळ्या या अनुभवावरून सांगता येतं, बरोबर आहे। आणि प्रत्येक टप्प्यावर असणाऱ्या प्रत्येकाने मुलाखतीची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे आणि मुलाखत म्हणजे काय आणि त्या ठिकाणी पुन्हा मार्क मिळवण्यासाठी, पुन्हा मार्क कमवण्यासाठी, पुन्हा मार्क्स वाढवण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टींची एक भावी प्रशासकीय अधिकारी म्हणून काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत, बरोबर आहे। त्यानंतर तुम्हाला दिसते राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये सध्या कार्यरत असणारे अराजपत्रित कर्मचारी किंवा अराजपत्रित अधिकारी किंवा कर्मचारी, जसं की तुम्हाला माहित असेल कोणी तलाठी म्हणून काम करत असेल, कोणी ग्रामसेवक म्हणून काम करत असेल, कोणी ASO म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून काम करत असेल, कोणी PSI म्हणून काम करत असेल, कोणी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून काम करत असेल, अशा महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये कर्मचारी आणि अधिकारी म्हणून काम करत आहे, परंतु हे लोक गॅझेटेड नाही म्हणजे राजपत्रित नाही आहे आणि त्यांना कुठेतरी वाटतं की आपण राजपत्रित अधिकारी व्हावं, म्हणून हा वर्ग सातत्याने प्रामाणिकपणे अभ्यास करत राहतो आणि प्रशासकीय काम सांभाळून जसा वेळ मिळतो तसा ते अभ्यास करतात आणि
पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा देऊन मुलाखतीला पात्र होतात। आणि ज्यावेळेस हे सगळे मंडळी पात्र होतात त्यावेळेस त्यांचा एक प्लॅन बी रेडी असतो, म्हणजे आपण कुठेतरी शासनात आहो, म्हणजे आपल्याला एक नोकरीची जी चौकट आहे ती लाभलेली आहे, सुरक्षितता लाभलेली आहे, हा एक कॉन्फिडन्स सुद्धा असतो। आणि दुसरी गोष्ट, मुलाखतीचा अनुभव नसल्यामुळे किंवा या आधी मुलाखत दिली आहे परंतु अपेक्षित मार्क मिळाले नाही, परफॉर्मन्स चांगला आपल्याला देता आला नाही, त्यामुळे एक प्रकारचा न्यूनगंड देखील अशाही कर्मचाऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, बरोबर आहे। आता इथे तुम्हाला दिसते हे सगळे 4 प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहे। नंबर 1 तुम्हाला दिसत असेल तो म्हणजे पहिल्यांदाच मुलाखत देणारे लोक, सगळे मंडळी अर्थातच उमेदवार। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाहिलेले आहे की याआधी मुलाखत दिलेली आहे परंतु निवड झाली नाही असे सगळे उमेदवार। तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की मुलाखत दिलेली आहे, अपेक्षित पद मिळालं नाही, बरोबर आहे, पदही मिळालं मात्र अपेक्षित पद मिळालं नाही असे सगळे मंडळी। आणि चौथ्या टप्प्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की सध्या प्रशासनामध्ये उत्कृष्ट काम करत आहे एक कर्मचारी म्हणून, एक अराजपत्रित अधिकारी म्हणून, मात्र आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये राजपत्रित अधिकारी म्हणून निवड व्हायचं आहे। या सगळ्या संदर्भाने तयारी करणारा वर्ग हा आपल्यासोबत या 2024च्या मुलाखतीच्या संदर्भाने निश्चितपणे त्या ठिकाणी सोबत असणार आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणून आपण टायटलच ठेवलेलं होतं की राज्यसेवा मुलाखत 2024 आणि आपण सर्व, आलं का लक्षात, आपण सर्व या अर्थानं की ही सगळी मंडळी आपल्या सोबत आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आणि मुलाखतीची तयारी या सगळ्या मंडळींकडून जर आपण निश्चितपणे करत असेल, आलं का लक्षात, ज्या ठिकाणी मी आता तुम्हाला सांगितलं की मुलाखतीची तयारी कोणत्या व्यक्तीच्या माध्यमातून किंवा कोणाच्या मार्गदर्शनाखाली केल्यास निश्चितपणे फायदा होईल, तर त्यामध्ये आपण 4 प्रकार पाहिलेले होते। नंबर 1 सेवानिवृत्त किंवा प्रदीर्घ काळ सेवा दिलेले सगळे प्रशासकीय अधिकारी। त्यानंतर आपण पाहिलेलं होतं की एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेले सगळे उमेदवार। आणि त्यानंतर आपण पाहिलेलं होतं यूपीएससी किंवा एमपीएससी या आयोगावर कार्य केलेले उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी म्हणजेच माजी अध्यक्ष किंवा माजी सदस्य आपल्याला गाईड करू शकतात। आणि महाराष्ट्रभरातून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शन वर्गाचे, बरोबर आहे, संपूर्ण मार्गदर्शन वर्गाचे सिनियर फॅकल्टी किंवा संचालक तुम्हाला निश्चितपणे या टप्प्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने गायडन्स करणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता या 4 प्रकारापैकी कुठूनही तुम्ही गायडन्स घेऊ शकता किंवा जर शक्य झालं तर 4ही प्रकारांकडून तुम्ही गायडन्स घेऊ शकता, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आणि सोबतच या सगळ्या संदर्भाने तयारी करत असताना तुम्ही सगळे मंडळी उमेदवार म्हणून तुमचा देखील एक ग्रुप मेंटेन करून तुम्ही ग्रुप स्टडी सुद्धा वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये, वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये, वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट वाईज आपण ग्रुप सुद्धा करून निश्चितपणे त्या ठिकाणी काय करू शकतो, चर्चा करू शकतो, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता या भागामध्ये आपण कोणाकडून गायडन्स घेतलं पाहिजे ही गोष्ट आपल्याला कळलेली आहे, बरोबर आहे। या व्यतिरिक्त देखील तुम्ही गायडन्स घेऊ शकता, परंतु हे जे 4 पॉइंट मी या ठिकाणी सांगितले या सेशनच्या माध्यमातून हे ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा। आणि सोबतच मुलाखतीला पात्र असणारा जो सगळा वर्ग आहे तो त्या वर्गांचं आपण वर्गीकरण केलं, अर्थातच कोणकोणते विद्यार्थी उमेदवार या ठिकाणी मुलाखतीला आपल्या सोबत असणार आहे, ही गोष्ट देखील आपण या ठिकाणी व्यवस्थित अशा पद्धतीने समजून घेतलेली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आता या सेशनमध्ये आपण इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो आणि या नंतरच्या सेशनमध्ये आपण तुमचे जे काही प्रश्न उत्तर आहे ते सगळे प्रश्न उत्तर देखील आपण निश्चितपणे घेणार आहोत, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आणि जे मंडळी आता ऑनलाईन असतील त्यांनी देखील आपल्याला कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करा। तुमचे जे काही समस्या असतील, प्रश्न असतील, डाऊट असतील, बरोबर आहे, उपप्रश्न असतील, ते सगळे माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा। आणि तुमच्या सगळ्या कमेंटना, तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा निश्चितपणे एक प्रामाणिक प्रयत्न माझा असेल, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर आहे। दुसऱ्या भागामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भाने पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आजच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्या मुलाखतीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो आणि आजच्या भागामध्ये इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो। नमस्कार।